चारचाकी वाहनाची काच फोडून मोबाईल आणि रोकड असलेली पर्स चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला आडगाव पोलिसांच्या गुन्हा शोध पथकानं अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील मोबाईलसह एकूण 1,05,000 रुपये किमतीचे 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार तुषार जनार्दन पवार यांनी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. 11 एप्रिलला सायंकाळी स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये त्यांनी त्यांची चारचाकी गाडी उभी करून दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने गाडीच्या डाव्या बाजूचे मागील काच फोडून मोबाईल आणि रोकड असलेली पर्स चोरून नेली होती. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांनी गुप्त माहिती मिळाली की चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक संशयित तपोवन परिसरामध्ये येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्वामीनारायण मंदिर ते अमरधाम मार्गावर संशयिताला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं आपलं नाव कार्तिक अशोक नाडार असं सांगितलं असून त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता आडगावच्या पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईलसह आणखीन 7 मोबाईल फोन आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विवो, OnePlus, रेडमी, आयफोन, IQ आणि ओप्पो कंपनीच्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 1,05,000 रुपये असून इतर मोबाईल या संदर्भामध्ये अधिक तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक गुन्हा शिवाजी आहिरे, त्याचबरोबर आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं केली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, आडगाव.